इथे कुठे? इथेच ऑर्डर होती एक, डिलिव्हरीसाठी आलो. अरे मग झाली ना डिलिव्हरी, जा दुसरी ऑर्डर घे. बरं झालं तू भेटलास. मला तुला एक विचारायचं होतं, आपण ऑर्डर रिजेक्ट केली तर काही प्रॉब्लेम होतो? नाही, तसा काही प्रॉब्लेम होत नाही, पण त्यामुळे आपल्या प्रोफाईल रेटिंग वरती फरक पडतो. कोणती ऑर्डर रिजेक्ट काय करतोयस? काही प्रॉब्लेम आहे का? अरे प्रॉब्लेम असं, अरे हे तर खासदार सरपोतदारांच्या बंगल्याचा ऍड्रेस आहे. अरे जवळ तर आहे. अरे जा पटकन ऑर्डर देऊन ये जा. काही प्रॉब्लेम आहे का? तुला काही दुसरं काम वगैरे आहे का? अरे नाही नाही, या कामाच्या मध्ये दुसरं कुठलं काम असणार आहे? अरे मग कशालाही ऑर्डर रिजेक्ट करतो? घे ही ऑर्डर. अरे तू अशी ऑर्डर रिजेक्ट केलीस ना, मग तुझ्या रेटिंग वरती इम्पॅक्ट पडतो आणि मग तुझ्या पुढच्या ऑर्डर दुसऱ्या मुलांना फिरवल्या जातात. अरे आणि पगार पण कमी येतो रे. आणि कस्टमरने कंप्लेंट टाकली ना की मग पेनल्टी पडते. त्याच्यापेक्षा घे ही ऑर्डर. आणि तुला काय घरी वगैरे जायचंय का लवकर? नाही रे नाही, कामाच्या मध्ये घरी कुठे जायचं? आपण ऑर्डर दुसऱ्या रायडर कडे शिफ्ट करू शकतो. पण का? तू ऑर्डर कशाला शिफ्ट करतोय? म्हणजे तुला तिथे जायला काही प्रॉब्लेम आहे का? का सरपोतदारांच्या घरात तुझ्याकडे ओळखीचं आहे का? तिथे डिलिव्हरी करायला तुला लाज वाटते? काय रे मणी, काय झालं? लाज नाही, लाज नाही वाटत मला. अरे मग जा लवकर ती ऑर्डर घ्या आणि डिलिव्हरी करून ये. चल मी येतो, मला पण इथे डिलिव्हरी करायला जायचंय. चल बाय मणी. मी काय इतका विचार करतो? खरंच लाज वाटते का माझ्या कामाची? पुण्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये. जसे इतर लोक ऑर्डर करतात तसे सुजितने ऑर्डर केली, जसे इतर लोक टिप देतात तसे सुजितने पण टिप दिली. माझ्या कामाचा पैसा आहे हा. नाही, मी याच्याकडे प्रॅक्टिकली बघायला हवं. एवढा लहान होतास ना तेव्हा मी तुला घरी आणलं आणि मी फक्त माझं कर्तव्य केलं तुला आसरा द्यायचा. ए भाऊ, कुठे चालला? डिलिव्हरी बॉय वाटतं. एंट्री करून आज जा. मणी सर, मणी सर तुम्ही? पण सर तुम्ही डिलिव्हरी बॉयची नोकरी का करताय? मी 2 दिवस रजा घेऊन गावी गेलो होतो. गावावरून परत आलो तर कळलं की तुम्ही घर सोडून निघून गेलात म्हणून. पण सर तुम्ही घर का सोडलं? सॉरी सर, पण मला असं कळलं की घरात भांडण झालंय म्हणून. आणि तुम्ही असं डिलिव्हरी बॉयचं काम करताय हे बघून खरंच खूप वाईट वाटतंय सर. हवं तर मी बोलू का सरपोतदारांशी? नाही, त्याची काही गरज नाहीये. एक काम कर ना, हे पार्सल आतमध्ये नेऊन दे ना. सॉरी सर, मी नाही नेऊ शकत. संचिता मॅमची ऑर्डर आहे तशी. डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी घेऊन आला की ते घेऊन त्यालाच आतमध्ये पाठव म्हणून. त्यामुळे तुम्हालाच ते आतमध्ये घेऊन जावं लागेल.
सॉरी सर. एक मिनिट पकड. देवा काय ही वेळ आणलीस रे मणी सरांसारख्या राजा माणसावर. श्री बाबा, हा डिलिव्हरी बॉय कधी येणार आहे? किती वेळ? कंटाळा. अगं स्पेशल डिलिव्हरी बॉय आहे ना, मग वाजत गाजत येणार. तुझं म्हणजे ना घाई घाई असतं सगळ्यात. ते काय म्हणतात ते काय काय रे फल मिठा काय ते काय असतं रे? मम्मा मी सांगते, सब्र का फल मीठा होता है असे. हा तेच ते. मम्मा, अशा वेळेला संचिताला इग्नोर करायचं, दुर्लक्ष करायचं तिच्याकडे. एक नंबरची इम्पेशंट आहे. सुजित आला. काय रे, तोंड का झाकलंस? तोंड झाकल्यावर आम्हाला कसं कळणार की तू डिलिव्हरी बॉय आहेस की आम्हाला मारायला आलेला गुंड आहेस? सुजित, सुजित, सुजित लवकर ये. हॅलो, काय झालं संचिता? सुजित मला भीती वाटते. हा नक्की कोण आहे? हा डिलिव्हरी बॉयच आहे ना की आपल्याला लुटायला आलेला गुंड आहे? संचिता, मला भीती वाटते. हो, ठीक आहे, पण तुला माहितीये का हे डिलिव्हरी बॉय खूप गरीब असतात अगं. हो, त्यांची आपल्यासारख्या श्रीमंत माणसांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची पण लायकी नसते खरं तर. ते आपल्याला काय मारणार, काय लुटणार? गरीब मुलं असतात, पुन्हा तानात हिंडत डिलिव्हरीज करत असतात. उलट आपण त्यांना रिस्पेक्ट द्यायला हवा. मित्रा, दमला असशील तू, ये मी तुला पाणी देतो. ते पार्सल घ्या, मला जायचंय, बऱ्याच डिलिव्हरी येत अजून. अरे असं कसं जायचंय? श्रीमंत माणसांच्या घरात तुम्ही कधी येणार म्हणून? ये 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 ये. मम्मा, काय? पार्सल आलंय आपलं. बर. अरे हे कशाला? गरम होईल. मम्मा, मम्मा ओ मणी आहे आपला. अरे मणी डिलिव्हरी बॉय झाला की काय? शी बाई. खरंच यार मणी. नाही म्हणजे तुला दुसरी एखादी बरी नोकरी नाही मिळाली? असो, तुमच्यावर वाईट दिवस आले तरी आम्ही अजूनही चांगले आहोत बरं का. ये बस. ओ डिलिव्हरी बॉय. काय लिहिलंय? फ्रेश डॅश फूड डिलिव्हरी. ओके. ए मणी, तू डिलिव्हरी बॉय म्हणजे स्वानंदी 2-4 घरची धुणी भांडी करत असेल नाही? नाहीतर काय. अगं मजेत न जन्मलेल्या पोरांची हीच अवस्था होते. दोष मणीचा नाहीये, त्या बाईचा आहे. मम्मा, तू हे स्टेटमेंट कसं करू शकतेस? नाही, मला असं वाटतंय दोष डॅडचा सुद्धा आहे. हो, हा म्हणजे डॅडनं मजा मारताना जरा काळजी घेतली असती तर या मणीचा जन्मच झाला नसता, आणि मणीचा जन्मच झाला नसता तर आज बिचाऱ्यावर ही अशी डिलिव्हरी बॉय होण्याची वेळ आली नसती ना. हो ना. हे पण काय गंमत आहे नाही? म्हणजे हा मणी इथे होता तेव्हा हा आणि याची बायको काय टेक्सात राहायचे ना.
आपल्याला वाटेल ते बोलायचे, डॅडच्या पैशांवर मज्जा मारायचे. पण आता स्वतः कमवायची वेळ आली म्हणल्यावर याला डिलिव्हरी बॉय आणि याच्या बायकोला मेड बनावं लागलंय. शी बाबा. संचिता, भीक मागतायत का ते लोक? नाही ना. मणी डिलिव्हरी बॉय आहे आणि समजा उद्या भीक मागायची वेळ आलीच या तिघांवर. तिघे? सुजित, तिघे कोण रे? असं काय करते संचिता? मणी, त्याची ती बायको स्वानंदी आणि त्यांचं बाळ. हो. हा, हे तिघेही आपल्याला जर मॉम मंदिराच्या बाहेर भीक मागताना दिसले तर मी तर बाबा 2000ची एक नोट देईन त्यांना. हे तुझ्यासारखं असं टोचून बोलणार नाहीये संचिता. अत्यंत वाईट सवय आहे तुझी. प्लीज बदल. त्रास होतो लोकांना. ए सुजित, संचिताला काही बोलू नकोस. मणीवर ही वेळ आलीये ती त्या वॉर्डनमुळे. लहानपणी ह्याला टाकून नसता दिला त्याच्यावर डिलिव्हरी बॉय बनायची वेळ कशाला आली असती? तो त्या हॉस्टेल आहे ना त्याचा सन्मानपूर्वक पिऊन नाही तर वॉचमॅन बनला असता. खरंय मम्मा तुझं. ए मणी, नाही म्हणजे ह्या तुझ्या प्रोफेशन मध्ये बरे पैसे मिळतात का रे? जेवायला वगैरे तुम्हाला वेळच्या वेळी मिळतं का? हे असं लोकांना डिलिव्हर जे फूड करतोस त्यातनं थोडं थोडं फूड काढून ठेवतोस आणि नंतर तुझ्या त्या कबाडखान्यात तुझ्या बायकोला घेऊन जातोस. प्लीज हे पार्सल घ्या, मला जायचंय. संचिता, बघू काय आहे. What the hell, मणी? एक साधी डिलिव्हरी नाही करतायत का रे तुला? काय हे? शी, तुला पार्सल नीट नाही ठेवतायत? काय झालंय बघतोयस ना? फूड वेस्ट झालं सगळं. माझं घर सुद्धा घाण झालं. शी. काय रे मणी, आत्ता कळलं असेल ना तुला? इतके वर्ष डॅडच्या तुकड्यावर जगणारा आश्रित होतास ना, म्हणून थोडा तरी रिस्पेक्ट मिळत होता, काम तरी होता हातात. नाहीतर तू ना डिलिव्हरी बॉय व्हायच्या सुद्धा लायकीचा नाहीयेस. शी बाबा, आता कोण क्लीन करणार आहे सगळं? मणी, आज मी तुझं ऐकून नाही घेणार. हे जे तू केलंयस ना, हे सगळं तूच क्लीन करायचंस. काय ऐकू येत नाही? आय सेड क्लीन द फ्लोअर राईट नाव. संचिता, काय बोलतेस तू? मणी आपल्या घरातला नोकर आहे का? नोकर आहे का? नाही ना, तो डिलिव्हरी बॉय. आता कळतंय तुला? सुजित, आधी नोकरच होता ना. हा सॉरी. हा हा हा. मग हे सगळं मणीच क्लीन करणार. चल लाग कामाला. फालतू लोकांशी बोलण्यात वेळ नाही घालवायचा मला. मी हे सांडलं नाहीये, त्यामुळे मी साफ करणार नाही. ए मणी, तू नाही पुसणार तर काय तुझी ती वॉर्डन येणार आहे का पुसायला? हा, मणी, 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 मणी. पाहिलं संचिता, ह्याची एवढी हिंमत, न पुसताच निघून गेला. डोंट वरी मम्मी, तुम्ही आता बघाच मी काय करते. का चिडचिड करतोय मी? माझी चिडचिड व्हावी, मला त्रास व्हावा यासाठीच त्याने ऑर्डर केली होती. माझा अपमान करायचा होता त्याला. मी चिडचिड करून घेतोय म्हणजे जिंकले ते. त्यांना हवं होतं ते साध्य झालंय त्यांचं.
नाही, मी चिडणार नाही, मी शांत होणार नाही. मला चिडचिड करून चालणार नाही. बॉसचा फोन यार. हा सर. हे काय नाटक आहे? काय झालं सर? हे पण मलाच विचार तू. अरे तुला नोकरीला लागून 4 दिवस नाही झाले आणि कस्टमर कडून तुझी कंप्लेंट आली आहे, तेही VIP कस्टमर कडून, की तू त्यांच्याशी खूप रुडली वागलास म्हणून. नाही सर. तुझ्या हातून ती ऑर्डर खाली पडली आणि तू उचलली नाहीस, हो की नाही? हो. दॅट्स इट. अरे कस्टमर कधीच खोटं बोलत नाही आणि VIP कस्टमर तर कधीच नाही. तुझी काही पर्सनल दुश्मनी आहे का त्यांच्याशी? नाही सर. त्या कस्टमरने फीडबॅक दिलाय आणि कंप्लेंट देखील केली आहे. सॉरी म्हणे, तुमचं हे असं वागणं कंपनीच्या पॉलिसीमध्ये बसत नाही. तुमच्यासारखे लोक आमचं नाव खराब करतात, त्यामुळे तुम्हाला या क्षणी आम्ही कामावरून काढून टाकतोय. नाही सर. कंपनीचं रेप्युटेशन खराब केल्याबद्दल तुमच्या पगारातून 10,000 रुपये फाईन लावण्यात येईल तुम्हाला. तुमच्या पगाराची एवढी रक्कम नाहीये, त्यामुळे तुमच्या पगारात जी काही रक्कम जमा आहे ती आम्ही फाईन म्हणून वळती करू. नाही सर, माझी काहीच चूक नव्हती. हॅलो सर. हॅलो. चला, माझी पहिली ऑर्डर पूर्ण झाली. मणी सर, काय झालंय? इतक्या लवकर कसे काय घरी आलात? मणी सर, काय झालंय? तुम्ही पाणी प्या आधी. आता सांगा मला काय झालंय? नाही, काही नाही. कदाचित मला दुसरी नोकरी शोधावी लागेल. दुसरी नोकरी? का? काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम काय होणार? माझंच मन लागत नाही. मणी सर, हेच कारण आहे की दुसरं कारण आहे? हा आपल्या बाळाची शपथ. स्वानंदी, काय करताय तुम्ही? बाळाला मध्ये आणायची काय गरज आहे का? तुम्ही खरं बोलताय ना, मग घ्या आपल्या बाळाची शपथ. मणी सर, काय झालंय सांगणार आहात का? स्वानंदी, मला नोकरीहून काढून टाकलंय. काय? नोकरीवरनं काढून टाकलं? पण का? मला सरपोतदार बंगल्याहून एक ऑर्डर आली होती. खर तर मला ती ऑर्डर रिजेक्ट करायची होती, पण आता मी हेच काम करतो म्हणून मी घेतली ती हिम्मत करून. बघू काय आहे. आत्ता कळलं असेल ना तुला? इतके वर्ष डॅडच्या तुकड्यावर जगणारा आश्रित होतास ना, म्हणून थोडा तरी रिस्पेक्ट मिळत होता, काम तरी होता हातात. नाहीतर तू ना डिलिव्हरी बॉय व्हायच्या सुद्धा लायकीचा नाहीयेस. की नीचपणा आहे संचिता मॅडम आणि सुजित सरांचा. असं वागतं का कोणी? आणि तुमची कंपनी, तुमच्या कंपनीने तुमचं काही ऐकून नाही घेतलं आणि तुम्हाला नोकरीवरनं काढलं. म्हणजे या कंपनीची काही चूक नाही. त्यांना त्यांचं नाव, रेप्युटेशन महत्वाचं आहे. आणि हा जो बिझनेस आहे हा विश्वासावर, सर्व्हिसवरच तर अवलंबून आहे. सुजित त्या दिवशी जो आला होता ना, त्याने त्याचा राग काढलाय, बदला काढलाय. स्वानंदी, हे लोक आपल्याला सुखाने नाही जगू देणार. आणि मला तर भीती वाटते. मला नवीन नोकरी शोधावी लागेल. तुम्ही दुसरी नोकरी शोधणार म्हणजे तुम्ही संकटातनं पळ काढून दूर जाणार. मणी सराव, किती दिवस पळ काढणार तुम्ही? आज त्यांनी या नोकरीमध्ये प्रॉब्लेम निर्माण केले.
कशावरनं ते दुसऱ्या नोकरीमध्ये करणार नाही? आणि अशा किती नोकऱ्या बदलणार आहात? म्हणी सर, तुम्ही पळत राहिलात तर ते तुम्हाला पळवतील, तुम्ही झुकलात तर ते तुम्हाला झुकवतील. हे बघा, संकटातनं पळ काढून दूर जाण्यापेक्षा त्याचा सामना करून त्यावर मात करा. म्हणी सर, तुम्ही निर्दोष आहात आणि तुम्ही तुमचं निर्दोषत्व सिद्ध करायला हवं. स्वानंदी, मी निर्दोष आहे सिद्ध जरी केलं तरी ते मला नोकरी देणार आहेत का? स्वानंदी, कंपनीचे काही स्ट्रिक्ट नियम आहेत, ते अजिबात ऐकून घ्यायला तयार नाहीये. त्यात ही जी कंप्लेंट केली ती सरपोतदारांनी केली, म्हणजे VIP क्लायंट. आता VIP क्लायंटने कंप्लेंट केल्यानंतर ते आपलं थोडीच ऐकून घेणार आहे स्वानंदी. म्हणी सर, आपण तुमची नोकरी परत मिळवायला जातच नाहीये. तुम्ही निर्दोष आहात, या सगळ्यांमध्ये तुमची काहीही चूक नाहीये हे सिद्ध करायचंय. पण म्हणी सर, विश्वास ठेवा माझ्यावर.